तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत मंदिरं तर भरपूर सारे पाहिले असतील, पण तुम्ही कधी असा मंदिर पाहिलाय का जो चक्क देवांनी एका रात्रीत बांधलाय? तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र नितीन गायकवाड आणि स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जेव्हा पण कोणी आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो त्र्यंबकेश्वर मंदिर, गोंदेश्वर मंदिर, काळाराम मंदिर आणि आदिमाया असलेलं श्री क्षेत्र सप्तशृंगी मातेचं मंदिर. पण मित्रांनो, या सर्व मंदिरांसोबतच आपल्या नाशिक जिल्ह्यात खूप सारे असे प्राचीन मंदिरं देखील आहेत आणि या सर्व प्राचीन मंदिरांमधलाच एक म्हणजे कराडेश्वर महादेव मंदिर, देवळी कराड. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहायला जाणार आहोत आपल्या नाशिक जिल्ह्यातील देवळी कराड या गावात असलेला कराडेश्वर महादेव मंदिर. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण की या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचे सर्व रहस्य आणि ऐतिहासिक माहिती पाहणार आहोत. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मग चला लवकरच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सह्याद्रीच्या पर्वत रांगेच्या खुशीत निसर्गाने शांत वेढलेले एक अप्रतिम ठिकाण, आणि ते म्हणजे देवळी कराड. हे ठिकाण पश्चिम घाटाच्या घनदाट हिरवाईमध्ये वसलेलं आहे, जिथे उंच डोंगर रांगा, दाट झाडी आणि धुक्याने भरलेली हवा एक अद्भुत निसर्ग दृश्य निर्माण करतात. इथे प्रत्येक दिशा फक्त निसर्ग दाखवते आणि प्रत्येक वारा शांततेची जाणीव करून देतो. देवळी कराडकडे जाणारा हा प्रवासही तितकाच सुंदर आहे. नाशिक पासून हे अंतर साधारण 65 ते 70 एवढ्या किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक, दिंडोरी, वणी, अभोना ह्या मार्गाने सहज आपल्याला ह्या गावापर्यंत पोहोचता येते आणि वणी पासून हे ठिकाण फक्त 28 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे, तर अभोना या जवळच्या गावापासून केवळ 17 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, फायनली आता आपण आलोय आपल्या नाशिक जिल्ह्यातील देवळी कराड या गावात, आणि तुम्ही माझ्या मागे हा जो मंदिर पाहताय हाच तो देवळी कराड गावातील कराडेश्वर महादेव मंदिर. तर मित्रांनो, या मंदिराबद्दल जर का थोडक्यात सांगायला गेलं तर हा मंदिर 12व्या शतकातील असून 900 ते 1000 वर्षे जुना आहे. तर मित्रांनो, आता आपण या मंदिरात तर जाणारच आहोत. त्याआधी मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला काही पिंपळाचे झाड आणि प्राचीन समाधी मंदिरं देखील पाहायला भेटतायत. तर पहिले तर आपण ते पाहूयात आणि त्याच्यानंतर जाऊयात थेट मंदिरात. आजपासून साधारण 800 ते 900 वर्षापूर्वी 11व्या ते 12व्या शतकादरम्यान या मंदिराची निर्मिती झाली असल्याचे मानले जाते. इतिहासाच्या पानामध्ये हरवलेलं हे मंदिर देवगिरीच्या यादव राजवंशाच्या काळात किंवा त्यांच्या अंतर्गत राज्य करणाऱ्या शिलाहार राजांच्या काळात बांधलं गेलं असावं. या मंदिराची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची अद्भुत हेमाडपंथी स्थापत्य शैली. ना सिमेंट ना चुनखडी, एकमेकांमध्ये अचूक बसवलेले विशाल दगड आणि त्यातून निर्माण झालेली ही भव्य रचना. यादव काळातील प्रसिद्ध प्रधान हेमाद्री म्हणजेच हेमाडपंत यांच्या काळात या स्थापत्य शैलीला मोठा राजाश्रय मिळाला होता. तर मित्रांनो, आता सध्या आम्ही या मंदिराच्या समोरील बाजूस आलोय आणि तुम्ही माझ्या मागे हा जो मंदिर पाहताय हा भावडू बाबा देशमुख यांचा समाधी मंदिर आहे. आणि सोबतच इकडच्या साईडला तुम्ही हा जो पिंपळाचा झाड पाहताय, हा पिंपळाचा झाड जेव्हा इथं मंदिर बांधण्यात आला तेव्हापासून या ठिकाणी आहे असे येथील स्थानिक लोक म्हणतात. आणि सोबतच तिथं आपल्याला एक विरगळ देखील पाहायला भेटतं, जो की शिवकालीन आहे. आणि सोबतच इकडच्या साईडला काही गावकऱ्यांनी बसण्याची सोय देखील केलेली आहे. इथे बसून तुम्ही पूर्ण मंदिराचा व्ह्यू देखील एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, आता आपण थेट जाणार आहोत मंदिराच्या आत. पहिले आपण आतली बाजू पाहू आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाहेरील नक्षीकाम आणि शिल्पकला तेही सर्व दाखवणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो, आता आपण या मंदिराच्या 4 ते 5 पायऱ्या चढून वरच्या साईडला आलोय आणि आता आपण उभे आहोत या मंदिराच्या मुख मंडपात. आणि हा जो मंदिराचा मुख मंडप आहे हा टोटल 4 खांबांवर उभा आहे. आणि तुम्ही जर का या
मुखमंडपाचे खांब पाहायला गेलं तर या खांबांवर एकदम सुंदर असं नक्षीकाम केलंय आणि सोबतच इकडे काही शिल्प देखील आहेत. आणि वरती तुम्ही हा जो शिल्प पाहताय याला यक्ष असे म्हणतात आणि हा शिल्प भारवाहक आहे. सोबतच इकडं आपल्याला एक मंदिराचं प्रवेशद्वार पाहायला भेटतंय, ज्याच्यावर इकडं गणपती बाप्पांचं एक शिल्प कोरलेलं आहे, पण ते आता पूर्णपणे नाहीस झालंय. सोबतच इकडं बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे, जी की प्राचीन आहे, पण सध्या तरी याची पूर्ण दुरवस्था झाली. आणि सोबतच इकडे हा जो मंदिराचा प्रवेशद्वार आहे याच्या वरच्या साईडला तुम्ही जर का पाहायला गेलं तर तिकडे देखील आपल्याला काही देवी देवतांचे शिल्प पाहायला भेटतात. तर मित्रांनो, आता आपण चाललोय या मंदिराच्या सभा मंडपात, जो की आतल्या साईडला आहे. तर मित्रांनो, आता आपण या मंदिराच्या मुख मंडपातून आता आलोय आपण सभा मंडपात. आणि या मंदिराचा जर का सभा मंडप आपण पाहायला गेलो तर या मंदिराचा सभा मंडप टोटल अशा 12 खांबांवर उभा आहे. आणि हे 12ही खांब एकदम सुंदर अशा नक्षीकामाने भरलेले आहेत. आणि सोबतच इकडच्या साईडला जर का आपण पाहायला गेलो तर इकडे आपल्याला एक सुंदर अशी नंदी महाराजांची मूर्ती पाहायला भेटते. आणि सोबतच इकडे आपल्याला गणपती बाप्पाची देखील मूर्ती पाहायला भेटते. तर मित्रांनो, आता आपण या सभा मंडपातून जाणार आहोत या मंदिराच्या अंतराळामध्ये, जो की सभा मंडप आणि गाभाऱ्याचा अंतर असतो. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय या मंदिराच्या अंतराळामध्ये. आणि हा जो तुम्ही माझ्या समोर हा दरवाजा पाहताय हा गाभाऱ्याचा दरवाजा आहे. आणि ह्या दरवाज्यावर आपल्याला पहिले तर इथं भगवान विष्णू आणि काही अप्सरांचे देखील शिल्प पाहायला भेटतात. सोबतच खालच्या साईडला देखील काही शिल्प कोरलेले आहेत आणि काही नक्षीकाम देखील केलंय. आणि या दरवाज्याचा तुम्ही जर का वरच्या साईडला पाहायला गेलात तर वरच्या साईडला पण आपल्याला गणपती बाप्पा आणि काही देवी देवतांचे देखील शिल्प पाहायला भेटतात. तर मित्रांनो, आता आपण प्रवेश करतोय या मंदिराच्या गाभाऱ्यात. तर मित्रांनो, मंदिराच्या अंतराळामधून आता आम्ही आलोय ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात. आणि गाभाऱ्यात आल्यावर पहिले तर आपल्याला एक खूपच सुंदर असं शिवलिंग पाहायला भेटतंय. आणि हा जो शिवलिंग आहे हा खूपच प्राचीन असून येथील गावकऱ्यांनी 9 ते 10 वर्षा आधी हा शिवलिंग इथं स्थापित केलाय. सोबतच इकडं आपल्याला एक भगवान शंकर आणि माता पार्वती यांचं उमा महेश्वर या अलिंगनामध्ये एक मूर्ती पाहायला भेटते. आणि ह्या शिवलिंगाबद्दल येथील स्थानिक लोक असं पण सांगतात की ह्या शिवलिंगाखाली एक गुपित विहीर आहे. पण हे मात्र खरं आहे की खोटं हे तर मी पूर्ण ठाम होऊन नाही सांगू शकत, कारण की ही एक लोककथा देखील असू शकते. तर मित्रांनो, आपला हा पूर्ण मंदिर आतल्या साईटून एक्सप्लोर करून झालाय. तर आता हाच मंदिर आपण बाहेरच्या साईटून पाहणार आहोत. आणि या मंदिराचं बांधकाम कसं झालंय किंवा नक्षीकाम कसं आहे ते सर्व पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा.
तर मित्रांनो, आता आपण हा जो मंदिर पाहिलाय या मंदिरासोबत एक दंतकथा सुद्धा जोडलेली आहे. आणि स्थानिक लोकांच्या मते ही कथा अशी आहे, एक काळ असा आला होता जेव्हा बाल हनुमानाने सूर्याला फळ समजून गिळून टाकलं होतं आणि त्याच वेळी क्षणार्धात संपूर्ण पृथ्वी अंधारात झाकली गेली होती. आणि त्यावेळी जी रात्र झाली ती साधारण 1 ते 2 दिवस नव्हती चालली, तर संपूर्ण 1.25 महिना चालली होती. आणि याच 1.25 महिन्याच्या रात्रीत सर्व देवांनी मिळून या संपूर्ण मंदिराची बांधणी केली असं येथील स्थानिक लोक म्हणतात. सोबतच आपण मंदिरात जी शिवपिंड पाहिली त्या शिवपिंडी खाली देखील एक गुपित विहीर असल्याचं देखील येथील स्थानिक लोक दावा करतात. आणि काही लोक तर असं म्हणतात की त्या विहिरीचा तळ अजूनपर्यंत कुणालाच सापडला नाही, तर काही लोक असं म्हणतात की ती विहीर एका भूमिगत मार्गाशी जोडलेली आहे. सोबतच या मंदिराचा जो हा कळस आहे या कळसावर देखील एक गुप्त खोली असल्याचा येथील स्थानिक लोक दावा करतात. आणि जर का त्या मंदिराच्या कळसात एखादी गुप्त खोली असेल तर ती प्राचीन काळामध्ये साधू संतांच्या सेफ्टीसाठी किंवा मग एखाद्या गोष्टीच्या साठवणुकीसाठी याचा वापर होत असावा. बाकी पुढे आपण या मंदिराचा नक्षीकाम आणि बांधकाम कसा झालाय हे पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. ह्या मंदिरामध्ये केवळ आपल्याला भौमितिक रचनाच नाही तर संपूर्ण जीवनाचं चित्र कोरलेलं पाहायला मिळतं. काही ठिकाणी देवदेवतांचे अत्यंत सूक्ष्म शिल्प दिसतात, जणू दगडातच प्रार्थना जिवंत झाली आहे. आणि त्याच भिंतीमध्ये मानवी जीवनांचे विविध प्रसंगही कोरलेले आहेत, जे त्या काळातील समाज, संस्कृती आणि कला यांचं दर्शन घडवतात. हो, काही शिल्पांमध्ये काम भावना आणि जीवनशक्तीचं प्रतिकात्मक दर्शनही दिसतं, जे प्राचीन भारतीय शिल्पकलेचा एक भाग आहे आणि ज्याचा उद्देश केवळ सौंदर्य नाही तर जीवनाच्या पूर्ण चक्राचं चित्रण आहे. पण ह्या मंदिराचं अजून एक अद्भुत रहस्य म्हणजेच जल व्यवस्थापन. शिवलिंगावर होणारा जलाभिषेक फक्त पवित्र विधी नाही तर अत्यंत अचूक अभियांत्रिकी आहे. कारण त्या पाण्याला बाहेर नेण्यासाठी दगडामध्येच एक खास मकर शिल्प कोरलेलं आहे, जे केवळ सजावट नाही तर पाण्याचा प्रवाह योग्य दिशेने वाहून नेणारी नैसर्गिक नाली आहे. जणू कला आणि विज्ञान एकाच दगडात एकत्र श्वास घेत आहेत. आणि ह्याच भिंतीवर अत्यंत सूक्ष्म भौमितिक रचना दिसते. त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन जणू गणित दगडात कोरलं गेलं आहे. प्रत्येक शिल्प, प्रत्येक कोरीव रेषा आणि प्रत्येक कोपरा ह्या गोष्टी सिद्ध करतात की हे मंदिर फक्त उपासनेचं ठिकाण नाही तर ते आहे कला, विज्ञान, अध्यात्म आणि त्याचं जिवंत संगम स्थळ. तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या नाशिक जिल्ह्यातील देवळी कराड या गावात असलेला पंचरथी श्री कराडेश्वर महादेव मंदिर कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वेड इतिहासाच्या या YouTube चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या. तर मग चला भेटू आपल्या एका पुढच्या व्हिडिओमध्ये.